हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळेजण? आता सकाळचे वाजले 5 तुम्ही बघू शकता. आणि आता आम्ही निघत आहोत मुंबईसाठी. आणि मुंबईला कशासाठी निघत आहोत ते पण तुम्हाला लगेच सांगणार आहोत आम्ही. आणि सई पण सई पण रेडी झालेली आहे, बाई पण रेडी झाली आहे, संगीताबाई पण रेडी झाली, मी पण रेडी झालेलो आहो. आणि अजून तुम्ही पाहू शकता दिवस पूर्ण निघायचाच आहे. त्याच्यानंतर सगळ्यांना माहीत आहे कुठं जर जायचं असलं तर काही सुचत नाही, काही समजत नाही. इकडे बॅगमध्ये रेडी आहे छोटीशी, त्याच्यामध्ये चार्जर सगळ्या गोष्टी आहे. इकडे ब्रश सगळं पूर्ण कंबोट तयार आहे. आणि इकडे पाहू आता आपण कोण आहे. वाव, इकडे आहे चुटकी, रश्मी, त्याच्यानंतर बाबरी चुटकी, आणि बनवलं चांगलं दह्याचं बेसन, दह्याचं बेसन, चमचमीत पोळ्या. वाव. रश्मी बनवते आता टिफिन. कारण की आम्ही पाहिजे का मित्रांनो बाहेर गेल्यानंतर कुठे हॉटेलमध्ये खाणं म्हणजे आमच्याकडे जेवणच नाही होत पूर्णपणे. तर चला आता आम्ही फटाफट टिफिन पॅक करत आहे. आता आम्ही निघणार आहोत. आणि चला आता गाडी रेडी करायची आहे. फटाफट गाडी रेडी झालीच आहे. आणि गोप्रो पण मी घेतलेलाच आहे. कसा प्रवास होणार आहे सुखाचा आणि त्याचा आनंद कसा राहणार आहे त्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहे. तर कुठेही जाऊ नका, बघत राहा रश्मी सोनवणे MH27. हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर चला मित्रांनो, आता आम्ही निघालो मुंबईसाठी. सकाळचे वाजले आहे 5:15 5:30 किंवा बरं 3 वाजतापासून उठून कामं करू तरी तेवढाच वेळ झाला. निघालो आता आम्ही आणि खूप छान अशा कामासाठी चाललो आम्ही. मी म्हणजे सध्या सांगणार नाही, तुम्हाला तर माहीतच पडणार आहे. पण आम्ही आता निघतो कारण लवकर पोचायचं आहे मुंबईला. 1-2च्या अगोदर आहे ना. का संगीताबाई काय म्हणता? मी आता चालली. कब से खड़ी हूँ तुम्हारा इंतजार करके. अशी गोष्ट आहे. तर आम्ही आता याचं हे काढतो, काय म्हणते कवर आणि गाडी काढत होती. मला वाटलं कुकून हे काढ कुकून बांधलाय काय कसं आहे. म्हणजे मला झोपच नाही आली. सांगितलं बाई 2-2 वाजता झोप आली. काय घोरता हो तुम्ही? मी करतो काय फस फस. तिच्यात बाईजवळ झोपली होती मी. म्हटलं शाब्बास, पहिले झोपली येऊन आली. हे कोयलचे कुकू मला काढलं, बांधलंच आहे काही नाही. चला कुठे लागते. चला आम्ही आता निघालो. पूर्व, सई, चुटकी, आतू आणि मी. आणि हे आम्ही निघालो तो मुंबईसाठी. आता पाहू किती वेळात पोहोचतो. चला. आता वाजले 8:30. आम्ही पिलो चहा वगैरे आणि आता आम्ही निघतो पुढच्या वाटचालीसाठी, आहे की नाही. तर आता 8:30 वाजले. आता पाहू किती वाजता पोहोचू किती नाही. चला. आता आम्ही आलो नाशिकच्या जवळपास. आता लवकरच मुंबईला पोहोचू. आणि आमची इच्छा आज सगळेजण 3 वाजता उठले. हे बा झोपा पायाच्या. संगीताबाई आहे तिकडे बा, पूर्वा, चुटकी आणि सई. पूर्ण या इकोच्या बेडचा पूर्ण यूज आज केला. कारण कशा झोपल्या, तिघी झोपल्या. संगीताबाई बसले, मी पाहतो म्हणते रस्ते. चला आता आम्ही निघतो रे बा. खूप एक्साइटमेंट मध्ये आहो आम्ही. काहीतरी तुमच्यासाठी खूप छान असं सरप्राईज आहे, पण मी सध्या नाही सांगणार. तर चला बरं आता निघू. पहिले आपण मला खूप लवकर पोचायचं आहे. आम्हाला एक टायमिंग दिला आहे, त्या टायमिंगच्या आतमध्ये पोचायचं आहे. तर बस त्याचीच एक गडबड आहे. आता पहिले आम्ही कुठे थांबू, जेवण करून मग निघू एकदम. आणि आता एवढी कमाल झाली की कुठंच CNG नाही. आम्ही छत्रपती संभाजीनगरला उतरलो, तिथंही गेल्या 3-4 पेट्रोल पंप लागते जिथं CNG भेटते. तिथंही नाही भेटले. आता शिर्डीत उतरलं, शिर्डीत नाही. शिर्डीत तर इतकं ट्रॅफिक झालं की काय म्हणते त्याला, ते पुलामुळे. आणि CNG नाही. आणि ते बरं पेट्रोल पंपावर CNG तर नाहीच नाही.
पेट्रोलही नाही. आणि बस आम्ही आता भरू फक्त पेट्रोलच्या आता 2च दांड्या राहिल्या. CNG तर खतम झालं. बस आता पेट्रोल भरून घेऊ आणि आता निघू. तर सगळ्यांनी सांभाळून ट्रॅव्हलिंग करा. आता शिर्डीत CNG तर भेटलंच नाही. औरंगाबाद आपलं छत्रपती संभाजीनगरलाही भेटलं नाही. आणि आता जे पेट्रोल भेटलं आम्हाला शिर्डीत मोठ्या मुश्किलनं तर 1000 रुपयाचंच भेटलं. तर पहा जरा सांभाळून आता. आणि आम्ही पोचलो मुंबईमध्ये आणि आम्ही आता जात आहोत स्पॉटवर जिथे आम्हाला जायचं आहे, हॉटेलमध्ये. तर आता आम्ही आलो आहो हॉटेलमध्ये. इथे आमची राहण्याची सोय केली आहे, म्हणजे विचारून आले. आता फायनल आता आम्ही निघतो. आम्ही सामान घेऊ. खूप थकलो आम्ही. तर हे पहा मस्त रूममध्ये जेवण करून राहिल्या पठ्ठ्या. आता मी जेवतो जरा. हे उघडलं मस्त. हे असं करू आता हे रील स्टार उघड. आता पाय हे तुम्हाला रूम मधून. वाव व्हॉट टॅलेंट. वाव सुंदर बघा. जरा बस त्याच्यावर मग जाऊ द्या ना. तर आम्हाला भेटली मस्त रूम. हे पकड वाळू. तर तुम्हाला मी रूमचे दर्शन करतो. खूप छान अशी रूम भेटली. आणि आता तुम्हाला मी मस्त रूम टूर करते. सेस वाळू घालून दे बेटा टॉवेल. तर बघा हा एंट्रन्स आहे असा. आणि खूप छान अशी रूम आहे. ये आईना आहे. आणि हे 3 बेड आहे. 3 बेडची रूम आहे. इथे छान असं कपाट आहे एक छोटंसं. हा सईचा बेड, तो माझा बेड आहे, हा तिच्या पप्पाचा बेड. इथे छान असं एक टेबल खुर्ची आहे. तिथे चहा म्हणजे गरम पाण्यासाठी आहे. आणि इकडे AC चालू आहे. आणि तुम्हाला व्ह्यू दाखवते. व्ह्यू मस्त आहे मुंबईचा. याच्यापेक्षा आता चुटकीच्या रूमचा जास्त मस्त आहे व्ह्यू. पाहिला ना तुम्ही. तर आता आम्ही थोडंसं मार्केटला जातो. सई तू दे आतूजवळ जा. आणि इकडे पण बघा असं मस्त छान असे कपाट आहे. आणि फ्रीजच्या इकडे. आणि हे वॉशरूम आहे. तर असा होता छोटासा आमच्या रूमचा टूर. आता आम्ही जातो मार्केट. आणि मार्केटमध्ये गेल्यावर काय काय घेणार काय काय नाही ते सध्या काही दाखवणार नाही, कारण मी ते दुसऱ्या ब्लॉगमध्ये दाखवणार. थोडंसं मार्केट फिरून येतो. लिपमध्ये पण का लिपस्टिप लावत असते काय. लिपशिप म्हणजे प्रोनाउन्सिएशन करतात नाही कसं. लिपशिप हे रेडीचं काय आहे. लिप बाम लय इत्री आहे झाली. पहिले नव्हती. बापा केस त्याचे तालच ताल आहे बाबा. हो चलो. ठरलं. तर बघा असा खूप छान असं हॉटेल आहे हे, हॉटेल ट्युलिप. आणि ते जेवणाचं वगैरे राहते. आणि आता 8 वाजता आमचं जेवण लागणार आहे. आणि आम्ही आता आम्हाला आमची त्यांनी थांबायची व्यवस्था ट्युलिप रेसिडेन्सीमध्ये केली आहे. छान. इकडे आमची गाडी लावली आहे. आणि इकडे असं एक गार्डन आहे छोटंसं. आज गुरुची आठवण येत आहे, पण गुरुला काही कारणामुळे आणू नाही शकलो. चला. तर मित्रांनो आता आम्ही निघालो बाहेर. आता आम्ही इथे वॉकिंग रेस्टॉरंटवर आम्हाला काही शॉपिंग करायची आहे. तर इथून काहीतरी 500 मीटर किंवा 1 मीटरच्या अंतरावर आहे मार्केट आहे म्हणते. तर बाईसाहेब म्हणे की चला म्हणे ॲटोनं. अरे मी म्हटलं मग थोडी एवढे म्हटलं अमरावतीपासून गाडीमध्ये बसून आली, थोडेसे पाय तर मोकळे कर. आउटफिट दाखवा ना. हां म्हणजे आईचा आउटफिट बाबा. इत्रीचा आउटफिट पहा. हिच्या गोष्टीवर काही लक्ष देऊ नका. ठीक आहे. तर मुंबईचं वातावरण खूप छान आहे मित्रांनो. ढगाळ वातावरण झालेलं आहे. आणि थोडंसं थंड पण आहे वातावरण. तर तो सुरक्षित अंतर ठेव ना मग बाई. तर मोबाईल हलणारच आहे ना, कारण की आपण कधी लिफ्टमध्ये नाही बसलो ना, की शॉपमध्ये नाही चाललो ना. एकदम चालत असताना थोडा मोबाईल मुवमेंट करणारच आहे. आम्ही जिथे आहो आपण कुठे आहे. आपण कोणत्या साईडला आहोत साहेब. मला हां मलाड.
आम्ही मालाड साईडला इथलं हे कपडा मार्केट आहे. आता थोडंसं जातो आम्ही आणि पाहतो इथे काय आहे काय नाही. या पोरीले दरवाजाही उघडतायत काय, हॉटेलचा दरवाजाही उघडतात पा. एवढा वेळ लागते काय रील स्टार दरवाजा उघडाले. लाईट लावून तर गोर दिसलं पाहिजे. अरे ब्लॅक ब्युटी आता याचा जमाना येणार आहे. ते उघडा ते तुमचा नाही फॅन चालू सारखं. काय तुम्ही तो दरवाजा लावतो का? दरवाजा नाही उघडा 56 घंटे. ते कशालाच लावा लागते चुटकी. अरे सर यांचा पंखा नाही केला ना, 9 वाजून राहिले ना. नाही तर दुसरी रूम द्या म्हणा. नाही केला ना सर. त्याला म्हणा हे पंखाचं करा नाही तर रूम दे म्हणा दुसरी. बाबा काय पोरी मग चला आता आपण थर्ड फ्लोअर जेवणाचं मी त्याला बोलून त्याला आताच विचारलं तुम्हाला वायफाय पण लाईन पण झालं. वायफायचं सोडा आहे फॅन चालू करा ना राजू. तुम्हाला किती छान रूम भेटली आहे मस्त. इथून बघा मित्रांनो सूर्य दिसते म्हणते. पूर्वा सूर्य दिसते म्हणते. मग चंद्र कुठं आहे मग? हा संगीताबाई चंद्र कुठं आहे मग? सकाळी येते सूर्य रात्री येते. हा ना किती सुंदर आहे. आता इमान चाललंय इमान. कॉंग्रॅच्युलेशन. तर आम्ही आता जेवण करून आलो. संगीताबाई जेवण करून आली. पूर्वा चुटकीनं लय आता लय पहिले रसमलाईचे बोंब लाडू खाल्ले. आता डोळ्यातून पटपट सगळे हसून राहिले. हे जेवून राहिले. मी भात आणि वरण आणि भाजी जेवलेली. कारण मस्त आम्ही आंबट बेसन जेवलो आणि पोळ्या जेवलो. आल्यावर डबल जेवलो. मी काही एवढी भूक नाही. हे जेवतो आणि झोपतो. अजून तर चला आता आम्ही जेवण वगैरे केलं. आता आम्ही करतो आराम. उद्या आहे काहीतरी मोठा इव्हेंट. तर हा तर व्लॉग अपलोड होऊन जाईल पण तो व्लॉग थोडा वेळाने येणार. तर मी खूप एक्सायटेड आहे आणि खूप माझ्यासाठी प्रे करा. आणि बहुतेक तुम्ही हा व्लॉग पाहिलं तर ते माझं काम झालेलं असेल. पण असो तसे तुमच्या ब्लेसिंग्स आहेच माझ्यावर. आज खूप छान छान मला कामं भेटत आहे आणि मी खूप छान छान ठिकाणी जात आहे. तर असा होता माझा आजचा छोटासा व्लॉग. कसा वाटला कसा आणि मला नक्की सांगा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.